तुम्ही रोज बोलता ना की मी रेसिपी नाही दाखवत हल्ली. चला आज रेसिपी दाखवते. एकदम इझी पीझी एग रोलची रेसिपी दाखवते माझ्या स्टाईलने. सो पहिला मी 2 अंडे घेतले फोडून आणि ते निघतच नव्हतं कारण का फ्रीजमध्ये होता अंडा म्हणून जरा कडक झाला होता. आणि त्यात मग चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि नंतर कांदा आहे ना मी थोडा स्लाईस करून ठेवला होता. चिली फ्लेक्स घालून आहे ना फेटून घेतलं चांगलं आणि हे साईडला ठेवून दिलं आणि छान असं चपात्या केल्या. तुमच्याकडे शिळी चपाती असेल तरी पण चालेल. मला चपाती नव्हती शिळी म्हणून मी बनवली, कुंदनसाठी बनवत होती. आणि छान ऑमलेट केलं आणि त्याच्यावर स्लाईस केलेले जे कांदे होते ते घातले. तुम्ही वरून एक टाकू शकता तुम्हाला कच्चे आवडत असतील तर. आणि मग त्याच्यावर चपाती ठेवून थोडा दाब दिला आणि हे चांगलं दोन्ही साईडून परतवून घेतलं आणि साईडला काढलं आणि छान रोल बनवला आणि सॉस बरोबर कुंदनला खायला दिला. तुम्ही हे घरी इझी पीझी पटकन बनवू शकता ब्रेकफास्टसाठी. त्यानंतर मी बाकीचं जेवण आवरलं आणि आज ना मला जेवायला खूप उशीर झाला सो मी झोपलीच नाही. संध्याकाळी फ्रेश होऊन लाडू आणि गरम पाणी पिलं आणि वॉकला गेले. आणि बाहेर गेल्यावर हा व्ह्यू पाहून ना खरंच मी प्रेमात पडते. एवढे पिंक पिंक स्काय आणि त्याच्यामध्ये एवढी क्यूटशी चंद्रकोर, एवढं छान वाटत होतं ना. असं वाटत होतं चित्रकाराने पूर्ण चित्र काढलं. खूप छान वाटत होतं आणि थंड पण वातावरण होतं तर अजून छान वाटत होतं. या वातावरणात छान वॉक केला आणि वॉक करता करताना मला हे बघा काय दिसलं, घोडा दिसला. इथे कुठून आला मला ते समजत नव्हतं. आणि व्हिडिओ पाहून मला एक गोष्ट लक्षात आली, माझ्या डोक्याला एवढं का छाती माझी एकदम चमकते, केस कमी झाली की काय माझ्या डोक्यावरची. आणि वॉक करता करता आम्ही गेलो एक्झिबिशनला. हे सेक्टर 8मध्ये लागलं आहे पण एवढे स्टॉल्स अजून लागले नाहीत. क्रॉकरीवाले भरपूर आहेत आणि थोडेसे 2-3 साड्यांचे दुकानं लागले. सो त्याच्यानंतर मी घरी आली. मिमीसोबत खेळलं. ती बघा कशी कॅच पकडायला जाते, तिला खेळायला खूप जास्त आवडतं. ओके बाय, याच्यासाठी एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. लाईक आणि शेअर करा नक्कीच. बाय.